शॉर्टकट रस्ता करता करता लॉंग कट झाला ना, एवढं चालायला लागलंय. ए भित्रट. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम 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 टकाटक असाल. मी सुद्धा एकदम मस्त आहे. मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा जो आपला व्लॉग आहे ना तो सुरू करते. तर मंडळी मस्त असं टॉम अँड जेरी बघत बसलेली आहे. लहानपणीची आठवण, लहानपणापासून टॉम अँड जेरी म्हणजे तेच बघत आलेली आहे. तर असं दिसलं समोर तर म्हटलं लावूया. असो, तर फायनली स्वप्नपूर्तीचा दिवस आलेला आहे. म्हणजे कालपासून जे स्वप्न होतं माझं, कालपासून स्वप्न नाही म्हणता येणार, एक इच्छा की हां आपण जाऊया काहीतरी खायला बाहेर, तर फायनली ती आज पूर्ण होणार आहे. तर धनी कामावरून येतील आणि ते आल्यानंतर मग आम्ही जाऊ काहीतरी खायला मस्त असं. जास्त काही खर्च देणार नाही आहे, कारण शेवटी माझा नवरा जसं की सांगितलं मागच्या एका व्हिडिओमध्ये, मी जरा अनुपमा बनलेली आहे. सो जरा काटकसर करूनच सगळं केलं पाहिजे. सो जास्त काही खर्च नाही, पण थोडंफार आपल्याला आवडते ते खायचं आहे. सो आता तिकडे जायचं आहे. तर इथे बबडूचं बघा काय चाललंय. तर असो, तर ते आल्यानंतर आपण निघणार आहोतच. त्याआधी आजची रांगोळी बघूया आपण. आजची जी डिझाईन आहे माझी ती बघूया कशी आहे ती. रांगोळीमध्ये तुम्ही एक नोटीस केलं असेल, मी दिवाणच्या खाली एक अशी वाटी डिझाईनमध्ये अशी ठेवलेली आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, डाग लागतात सारखे सारखे. जसं की एक मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले की ना, सारखे सारखे ते तेलाचे डाग खाली पडतात. मग काय ठेवायचं खाली, काय ठेवायचं. मग मी अगोदर ना ते लादीचा तुकडा असतो नाही का आपल्या फरशीचा एखादा तुकडा, ते 2 शोधले होते. पण ना ते खूप खराब दिसत आहेत, असं म्हणजे चांगले नाही दिसत आहेत. सो विचार केला की काहीतरी चांगलं ठेवूया. मग या 2 वाट्या होत्या माझ्याकडे, खूप वर्षापूर्वीच्या म्हणजे वाट्या आहेत त्या. म्हणजे माझ्या लग्नाच्या पण अगोदर मी पार्लर शिकायला जेव्हा गेले होते, पार्लरचा कोर्स मला चालू होता ना, तर तेव्हा तिथे म्हणजे आमच्यासोबत एक मुलगी शिकत होती. तर तिचं लग्न झालं, म्हणजे लग्न ठरलं होतं. तर लग्नाचं ते रिटर्न गिफ्ट तिने आम्हाला सगळ्यांना हे दिलं होतं. म्हणजे 2 वाट्या आणि एक खाली अशी डिश सेम तशीच, म्हणजे त्याला काय बोलतात मला माहीत नाही, पण ते दिसायला चांदी सिल्वर टाईप दिसतं. ते आता खराब झाले म्हणून तसं दिसतंय, पण ना ते असं सिल्वरमध्ये असतं थोडंसं. काय बोलतात ते माझ्या लक्षात येत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा. सो ते 2 वाट्या, खाली अशी डिश आणि 2 चमचे, तर ते होते. मला इतके आवडले ना, इतके आवडले. मी इकडे घेऊन आले ते घरी. म्हणजे मम्मी बोलली तुझं आहे तू घेऊन जा. लग्नानंतर मी ते इकडे आणलं आणि त्याच्यानंतर त्याचा एवढा यूज केला असेल मी. माझं बेबी शॉवर झालं ना तेव्हा कसं त्या टायमाला म्हणजे एवढं असं ते ह्याचं क्रेज नव्हतं. की आता कसं भरपूर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पेढा आणि बर्फी ठेवतात, जसं की मडक्यामध्ये ठेवतात. खूप काय काय नवीन नवीन मी आता बघते, तुळशीमध्ये ठेवतात. अजून पण भरपूर आहेत असं, म्हणजे युनिक जरा. तर तेव्हा आम्ही काय केलेलं, ह्या 2 वाट्या होत्या ना त्याच्यामध्ये पेढा एकामध्ये आणि एकामध्ये बर्फी असं ह्याच्यामध्येच ठेवलं होतं. आणि पूजा वगैरे करायची असते ना आपली जी मांडणी वगैरे, तर त्याच्यामध्ये कधी कधी बघा आपल्याला काहीतरी असं स्वीट बोला किंवा नागपंचमीला दूध ठेवायचं असतं नागाला, तर ते मी दूध पण ह्याच्यामध्येच ठेवायचे. कारण ती दिसायला जरा छान म्हणजे मस्त वाटी आहे ती, जरा कमळासारखी अशी वाटी आहे. सो मला ना ती जाम आवडते, तर मी त्याचा आता इथे वापर केला आहे. कारण कसं डाग नको पडायला आणि दिसायला पण चांगलं दिसेल, जरा आकर्षक असं वाटते. तो दिवा आहे ना पणती तीच आहे पूर्ण अशी डिझाईनमध्ये. सो मस्त दिसते जरासं. तर आता विकी आले ना की आपण निघूया आणि चला तुम्ही पण आमच्यासोबत काहीतरी खायला, ठीक आहे? चला. तर बबडूचा आनंद बघताय, आमचे धनी आलेले आहेत आणि आता आम्ही निघतोय खायला. बबडू काय काय खाणार सांग, काय काय खाणार सांग मला. बर्गर खाणार. अरे वा, बबडूचा मेनू फिक्स आहे. वेफर्स की बर्गर? ओके डन.
तो बघूया तिकडे जाऊन काय कसं काय आहे ते. चलो. कॅफेमध्ये गेले ना तेव्हा तिथे म्युझिक चालू होतं, तर मग मला इथे व्हॉइस ओव्हर करावं लागेल, कारण की नाहीतर मग कॉपीराईट लागेल आपल्याला त्यासाठी. तर इथे बबडू डिसाईड करत होता की त्याला काय पाहिजे. तर बबडूच्या आवडीचं जे काय होतं ते आम्ही मागवलं. तर इथे चिकन पॉपकॉर्न आणि बर्गर मागवले आणि मस्त होतं एकदम. आणि मला इथलाच बर्गर आवडतो नेरळमध्ये, बाकी कुठेच मी बर्गर खात नाही, मी फक्त इथेच खाते. आणि बाकी KFC मध्ये आवडतो. तर बर्गर छान असतो इथे. आणि चिकन पॉपकॉर्न सुद्धा एक नंबर होते. फर्स्ट टाइम ट्राय केले मी इथे चिकन पॉपकॉर्न. बाहेर बाकीकडे खाल्ले होते पण इथे फर्स्ट टाइम खाल्ले होते. तर आमच्याकडे काय पण खाऊन आलं ना बाहेर, काही खाऊन म्हणजे खाऊन येऊ द्या, फक्त जेवण सोडून ना. प्रॉपर जर हॉटेलमध्ये जाऊन जेवलं म्हणजे रोटी राईस हे सगळं खाल्लं तर मग आतमध्ये घरी जेवण होत नाही. नाहीतर मग तुम्ही कुठला पण आयटम का बाहेर तुम्हाला कितीही खा, पण घरी जेवण हवं असतं माझ्या धन्याला आणि बाकी घरातल्या सगळ्यांनाच, मला सोडून. तर आता मी चपाती बनवते, डाळ भात भाजी मी बनवून गेली होती जातानाच. तो आता मी चपाती भाजी बनवून घेते आणि आमच्या धन्याला देते. धन्याने तर मला जाम खुश केला, मस्त मला काय काय खायला दिला. असं मन तृप्त झालं माझं आज जरा. म्हणजे कधीतरी बाहेरचं खायला मजा वाटते, कारण की नेहमी म्हणजे मी ना घरीच मला असं काय आवडेल ते बनवत असते, पण असं बाहेर कधीतरी म्हणजे जातो खायला आम्ही. तर मज्जा आली. हा हो केला. तर आज जाम मज्जा वाटतं. म्हणजे आता मी बर्गर, तुम्ही मागच्या माझा एक व्हिडिओ बघितला असेल, मी घरीच बर्गर केला होता. तर तुम्ही म्हणाल मग बाहेर जाऊन का खाल्लास, तर कसं होतं माहिती का, आपणच करा आणि आपणच खावं ती मजा नाही येत. मला स्वतः जर केलं ना एखादी गोष्ट मग ती खायला एवढी मजा नाही. मग कधीतरी असं बाहेरचं आयतं आपल्याला देतात सर्व करून मस्त पैकी, तर ते चांगलं वाटतं. तर तुम्ही बर्गर खाल्ला. ओ हा जाऊया आता, फटाफट चपाती बनवून घेते. ठीक आहे चलो. तर सकाळपासून खूप जास्त काम होतं, त्याच्यामुळे जास्त ना काही शूट नाही केलं. काल जो घातला होता तोच ड्रेस चढवला आणि आता आम्ही चाललोय बबडूला मस्तपैकी पार्कमध्ये घेऊन, कारण जाम कंटाळा आलेला. मग विचार केला काहीतरी वेगळं. ओ काय हा म्हणायला चाललोय. सॉरी. तर आता मस्तपैकी बबडूला खेळूया आपण तिकडे. छोटस पार्क आहे. थांब ना, ऐक ना, छोटस पार्क आहे, जास्त काय असं मोठं बिटं काय नाही, पण लेक पॉइंट आहे वगैरे, म्हणजे मस्त चांगलं आहे, जरा बसायला शांत एकदम. तर आम्ही तिकडेच चाललोय आता. चलो. सावकाश. पावसाळ्यामध्ये हा रस्ता असा पाण्याने डबक्याने भरलेला असतो आणि आता बघा कसं आहे, सुका टाक एकदम. तर मंडळी मी पार्कमध्ये ना संध्याकाळी निघाले होते, मी मगाशी सांगायला तुम्हाला विसरले. सो संध्याकाळी वातावरण खूप मस्त छान असतं, म्हणजे मला संध्याकाळचं वातावरण खूप जास्त आवडतं, म्हणून संध्याकाळी बाहेर पडायला खूप जास्त आवडतं. तर तुम्ही इथे बघू शकता आमच्या नेरळचा बाजार. इथे सर्व प्रकारचे, म्हणजे हा मेन मार्केट आहे नेरळचा. इथे संध्याकाळी खूप जास्त गर्दी असते, पण आज मंगळवार आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे, कारण 2 दिवसांनी गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला आणि उद्या बुधवारचा बाजार आहे. त्यामुळे जो तो विचार काय करतो की आपण उद्याच जाऊया, म्हणून आज थोडीशी कमी गर्दी दिसते मला इथे. तर इथे 2-3 गोष्टी होत्या ज्या मी घेतल्या. रांगोळी वगैरे संपली होती माझी, ती पण घेतली आणि त्यानंतर पार्कमध्ये गेले आणि तिकडे जाता जाता अक्षरशः काळोख झालाय, तुम्ही बघू शकता. तर मी आलेली आहे, काय झालं माहिती आहे का, शॉर्टकट रस्ता करता करता लॉंग कट झाला, मला एवढं चालायला लागलंय. तर आता विकी येईपर्यंत आम्ही इथेच खेळू. विकी आले ना ऑफिसवरून की मग ते आम्हाला घेऊन आम्ही सोबतच मग घरी जाऊ, असं करू.
घसरगुंडी आहे बघ. चल तू एकदा आला होता ना, विसरला? चल घसरगुंडी चलो. इकडे बघ, इकडे आहे, इकडे इथे आहे घसरगुंडी. इथे नको पडशील, इकडून. ते मोठी मुलं, तो मोठा दादा आहे ना, मग तो चढतोय. तू छोटा आहे, तुला नाही त्याच्यावर जमणार. तू ह्याच्यावर ह्या घसरगुंडीवर जा. चला ये ये. हा इथून जा, इथून चढ व्यवस्थित. थांबित. अरे ये दादा, ये तू, ये तू, ये दादा इकडून साईडून ये. हा त्याला दाखव कसं कसं करत, त्याला दाखव बघू, मग तो येईल. त्याला दाखव. हा तू त्याला शिकव कसं करायचं ते. तो दादा बघ कसा आला, तो बघ, तो बघ, दादा बघ, दादा बघ, दादा बघ. तू कर, तू कर. ए भित्रट, वाटलं बाबू तू खेळशील भित्रट. तो दादा कसा खेळतो छोटा असून बघ. हा जो असं इथे तळ आहे बघा, इथे मोठं असं तळ आहे. तुम्हाला आता दिसत असं काळोख झालंय कारण मला यायला उशीर झाला. हा पूर्ण तळ आहे आणि असा पूर्ण ना हा रस्ता आहे ना, असा राऊंड आहे. मॉर्निंग वॉक साठी एक नंबर आहे. मॉर्निंग वॉकला मस्त आपण इथे येऊ शकतो. असे ए तिकडे कुठे चालला, इथे तिथे नको, इथेच मॉर्निंग वॉकला इथे यायला जरा बरं आहे. मी तर नाही येऊ शकत कारण की खूप जास्त लांब आहे मला. तुला थोडंसं बाबूला खेळवते, मोबाईल ठेवते. चल 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 चल. त्या मशीन मध्ये साप आहे. कुठली मशीन? ती लाईट काय माहिती कुठली ही पाहिजे का? त्याचं काय करशील तू? त्याचं काय करशील तू? तोडशील तर ते इकडे, ते इकडे. अरे त्याचं काय करेल तो घेऊन? पोपट आहे, पोपट. चॉकलेट, चॉकलेट घे. हा मग पोपट तरी म्हणून बोली घेऊ नको, अशी बिघडते ती. बघ बघ बिघडवली बघ. बाबू चल चल. अरे तेच ठेव. उद्या घ्या ना, उद्या. तर आलेले आहे घरी. कसा बसा बबडूला आणला. बापरे तो येतच नव्हता. सारखा हट्ट, हा खेळणं पाहिजे, तो खेळणं पाहिजे. ते एवढूसे छोटूशे दुकानात जर तो इतका हट्ट करते तर मी विचार करते आता चौलची जत्रा आहे आमच्याकडे, तर तिथे आम्ही जाणार आहोत. तर तिथे तो काय करेल? बापरे किती मोठी जत्रा असते ती. खूप एक्साइटमेंट आहे मला तिकडे जायची, पण थोडं टाइम आहे त्याला. नंतर म्हणजे जाणार आहे, अजून भरपूर दिवस आहेत त्यासाठी, पण आम्ही जाणार आहोत. तर तुम्हाला लवकरच ते पण बघायला मिळणार आहे आमच्या चौलची जत्रा अलिबागमध्ये. तर 5-6 दिवस असते ती, त्याच्यामुळे त्या 5-6 दिवसामध्ये मी कधी जाणार आहे ते बघूया, ठरवू कधी जाणार आहे ते. अजून काही ठरवलेलं नाही आहे. तर आता घरी आलेली आहे फायनली. आज खूप जास्त दमले मी. आणि तुम्ही बघितलं मी कपडे पण कालचेच जाताना घातले, कारण की थोडा वेळच घातले होते. काल म्हणजे जेव्हा कॅफेमध्ये गेलो होतो ना तेव्हा जायच्या आधी मी घातले आणि तिकडून आल्यानंतर लगेच चेंज केलं होतं आणि मग जे आपले रात्रीचे कपडे असतात ते घातले होते. सो थोडा वेळच घातले होते. म्हटलं हेच घालूया, धुवायला पण नको आणि कंटाळा चेंज करा म्हणजे शोधायचा दुसरं कुठलं घालायचं. मग सर ते इस्त्री करायचं असेल तर इस्त्री करा. मग म्हटलं हा आहे रेडी, मग हाच घालूया. तर ठीक आहे, असा होता आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी ना खरंच खूप 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 थँक्यू. वेळात वेळ काढून तुम्ही माझा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितलात, अगदी शेवटच्या टोकापर्यंत बघितलात, तर त्यासाठी मंडळ आभारी आहे तुमचं. आणि असंच प्रेम देत राहा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगत जावा जरा कमेंट करून. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आहे ना अजिबात विसरू नका. मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. आणि ठीक आहे, पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या. बाय बाय.